आई घडले सायासरे. तुका म्हणे होय तुमचे निपुण्य. आमचं काय पुण्य, आम्ही काय केलंय जीवनामध्ये की आम्हाला ज्ञानोबा तुकोबांचे चरण प्राप्त व्हावे. पण होय तुमचे निपुण्य भेटी तया पायाशिरे. हे चरण आपल्याला लाभले, हे आपलं परमभाग्य आहे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरी न खरे नदी. असे चरण आपल्याला लाभलेले आपलं भाग्य आहे. आणि मला वाटतं ज्ञानोबा तुकोबा साक्षात इथं आले, त्याचा अनुभव आपण घेतला का नाही? दिंडीच्या दिवशी साक्षात आषाढी वारी लातुरात अवतरली होती म्हणायला काय नाही. जरी आम्ही देहानं पडिलो दूरदेशी तरी पण हृदय मात्र इकडे येण्यासाठीच अगदी म्हणजे अशी अवस्था. दिनो तैशी रजनी झाली ओ माये. रात्री जेव्हा गाडीत बसलो तेव्हा कधी एकदा ही रात्र संपते आणि कधी एकदा या सगळ्या संतांचं दर्शन प्राप्त होईल अशी अवस्था. पण आपण सगळ्यांनी ज्ञानोबा तुकोबांचं स्वागत म्हणताच येणार. आपण पुन्हा पदरात पाडून घेतलेला आहे. आता इथे जे विमुख झाले, आता त्या कपाळकरांच्याचं आपण न बोललेलं बरं. त्यांना तरी आपण एवढ्या सुंदर व्यासपीठावर त्यांचा तरी विचार कशाला करा. असो, पण सांगण्याचा अर्थ असा की इतकी मोठी पर्वणी आपल्याला गुरुदेव माऊलींच्या खऱ्या अर्थानं पुण्याईनं प्राप्त झालेली आहे. आता माऊली आल्यामुळे कसं झालं, पुढे भक्तीने झालेली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते असं. त्यामुळं आदरणीय माणिक महाराज, आदरणीय रामदास महाराज आदी ही सगळी मंडळी आपल्याला उपलब्ध झाली, प्राप्त झाली. हे आपलं परमभाग्य आहे. आता विनंती एकच आहे, ज्याला जशी सेवा इथं समर्पित करता येईल तशी करा. कारण सेवा तुम्ही करताय असं नाही, उलट पुढचं कितीतरी मिटवायची संधी मिळाली. अनेक जन्म घेणे इतकी श्रीमंत आपण कर्मानं आहोत. गुरुदेव ढाकणे बाबांच्या मुखातून एकदा आम्ही ऐकलं होतं. बाबा म्हणे आपण इतके श्रीमंत आहोत की हजारो जन्म घेतले तरी सरणार नाही इतकी सामग्री आपल्याकडे आहे. पण कशाची? कर्माची. सुखाची नाही, दुःखादी भोगण्याची सामग्री आपल्याकडे आहे. पण ते जर सगळं मिटवायचं असेल, संचित सांडवले होत काय काही होते जे जवळी वित्त गुत कुतमाया तुटली ही लागावी, हे सगळं होईल. इथं सेवा करा, जशी ज्याला शक्य आहे तशी सेवा करा. काहीच जमत नसलं तर जीव वाढायची तरी सेवा करू शकतो की सगळ्यांनी. अगदी मी कमीत कमी 100 वारकरी जीव घालीन मगच जेवण करीन असं व्रत करायला काय हरकत? तुम्ही म्हणाल पहिल्याच पंक्तीला 100 वाढीन असं नका करू. पण सगळ्यांनी सेवा करावी. आपलं भाग्य आहे की आता लुटा, रंग लुटा माझे बाप, असा आनंद हा आहे. आपण सगळ्यांनी लुटायचं काम आहे. फक्त कसं आहे, घरामध्ये बाप समर्थ असतो गोळा करून आणायचा, मग पोरांनी फक्त उडवायचं म्हणणार नाही, पण पोरांनी फक्त खर्च करावा. जोपर्यंत ते लहान आहे तोपर्यंत हट्ट करावा, हे पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, असं आहे ना. आता माऊलींनी आपल्यासाठी हे सगळं गोळा करून आणून दिलेलं आहे. आता याला लुटायचं काम आपलं आहे आणि ते लुटून घेण्यासाठी तिथं आले. भक्ती चित्व जाती ऐशी सर्वस्वासी मुखात ते लुटून घ्यायला तर आले तिथे. त्यांना लुटणं म्हणजे खऱ्या अर्थानं हजारो जन्माचं पाप असलेलं सगळं संपवून भगवत चरणाजवळ पोचणं आहे सगळ्यांनी. आता कसं आहे, सगळ्याला वाटतं माऊली जवळ गेलं म्हणजे मग सेवा घडली. तसं नाही. माऊलींना त्याच्यात आनंद नाही की तुम्ही त्यांच्या जवळ फिरा. माऊलींना आनंद याच्यात आहे, त्यांच्या नजरेतून कोण सुटत नाही, ही एक गोष्ट खरी. त्याच्यामुळं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सेवा करा, ती नक्की